अनेक निसर्गरम्य स्थळं, विलोभनीय नद्यांचे संगम, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जागा आणि धार्मिक स्थळांनी परिपूर्ण प्रदेश. गडचिरोलीपासून 45 किलोमीटर अंतरावर चामोर्शी तालुक्यात धार्मिकच नव्हे तर शिल्पकलेचा अनमोल खजिना म्हणजे हे मार्कंडा. या सुंदर मंदिराची उभारणी इतिहास संशोधकांच्या मते 7व्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा 8व्या शतकाच्या पूर्वार्धात राष्ट्रकूटांनी केली. वैनगंगेच्या विशाल पात्राच्या पार्श्वभूमीवर या काळ्या ताशीव दगडांनी उभारणी केलेल्या मंदिराची भव्यता खूपच आल्हाददायक वाटते. मार्कंडेय ऋषींच्या तपश्चर्येमुळे पावन झालेलं हे शिवस्थान पुढे त्यांच्याच नावाने ओळखलं जाऊ लागलं. अप्रतिम कलाकृतींनी नटलेल्या वास्तुशिल्पाकडे नजर गेल्यावर याला विदर्भाचे खजुराहो असं का म्हणतात याची साक्ष पडते. गर्भगृहामध्ये सूर्याची प्रथम किरण यावीत अशी योजना पूर्वी होती. गाभाऱ्यात यमधर्म मार्कंडेश्वर ऋषींची मूर्ती हात जोडून उभी आहे. दारातून आत गेल्यावर आपली नजर गाभाऱ्यातील शिवलिंगावर पडते आणि आपोआपच आपण नतमस्तक होतो. अप्सरा, नृत्यांगना, देवदेवतांची शिल्प, नागकन्या, रामायणातील पुराणातील दृश्य बघताना आपण एका वेगळ्याच भावविश्वात रमून जातो. अजिंठा वेरूळची आठवण होते आणि जाणवतं की या ठिकाणांपेक्षा मार्कंडा तिळमात्रही कमी नाही. निसर्गाच्या जवळ जाऊन त्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी एकदा तरी विदर्भातल्या या गडचिरोली जिल्ह्यातल्या मार्कंडा या स्थळाला प्रत्येकाने जरूर भेट द्यायला हवी.